पाप जे आहे हे अजितदादांचं पाप लपवण्याचं धाडस जे आहे हे देवेंद्र फडणवीसांनी केलं असा पुनरुच्चार विजय पांढरे यांनी केला. विजय पांढरे तत्कालीन त्यावेळेला जे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आरोप केले होते. पांढरे साहेबांनी परत ते केले असेल. सरकार त्यांचं आहे, त्यांनी उत्तर द्यावं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. रामदास आठवले म्हणतात काँग्रेसचे देणार आपल्या पक्षाची काय भूमिका? नाही, ज्यांचे पक्षामध्ये सदस्य जास्त, आता खाली शिवसेनेने अधिकार मागितलेला आहे, वरती काँग्रेसने मागितलेला आहे, त्यांची संख्या जास्त आहे. शेवटी महाविकास आघाडीचे नेते बसून त्याबाबतीत निर्णय घेतील आणि तो निर्णय होईल तो एकमत आहे. फक्त आता ते अंमलबजावणी करण्याची सरकारच्या हातात आहे. ते करतात का नाही, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार ठेवतात का नाही हे तुम्ही काही विधानसभेला सुद्धा आम्ही बघितलं. विधानसभेच्या खाली भास्कर जाधव यांचं नाव जाहीर केल्यानंतर अद्यापही त्यांना त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते दिले नाही. लोकशाही आहे कुठं? सर, आपल्या परिणाम आपल्या देशावर काय होऊ शकतो? होतो ना. असं आहे की अर्थव्यवस्था आणि आपल्या असलेली आर्थिक धोरणं, व्यावसायिक धोरणं याचे परिणाम, आता आपण काय सांगितलं, नेपाळला कोणी आता जाऊ नका, म्हणजे याचा परिणाम आपोआप आजूबाजूला होतो. आता युक्रेन रशियाचं युद्ध असेल, त्याचबरोबर अनेक राष्ट्रांची युद्ध आहे, त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर आपल्या होतं ना. सगळ्यांचे लिंकअप आहे. आता जर आपल्याला पेट्रोल, डिझेल, कच्चे तेल वगैरे जिथून आणायचे, आता आम्ही रशियाकडून कच्चे तेल मिळतं आहे म्हणून अमेरिकेला अनेक विषय आहेत, त्याला कांगोरे आहेत. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका फार अभ्यासपूर्ण या देशांनी करणं गरजेचं आहे. इथेनॉलमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोट्यावधी झालेले आहेत. काढलेला जी आर रद्द करा. हां, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी आर जो आहे तो रद्द करा, छगन भुजबळांची मागणी आहे. आता हा निर्णय ते सरकारमधले मंत्री आहेत. हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. हा काय आम्ही घेतलेला नाही. त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये ते सांगतात सातत्याने की त्यांचा गैरसमज दूर करू, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. मग अंतर्गत चर्चा झाली असेल तर बाहेर परत चर्चा का होते मला कळत नाही. का असं तर नाही ना की दोन्ही समाजाला आपणच वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करायचं आणि त्यांच्यामध्ये अशीच दिनदरी निर्माण करून राजकीय फायदा घ्यायचा का, याचासुद्धा कदाचित विचार करावा लागेल. आणि सत्ता बदलवली जाते, कसं बघता या सगळ्या गोष्टी? कुठल्या? आपल्या सभोवताली जेवढे देश आहेत, श्रीलंका, बांगलादेश, आता नेपाळ, या सर्व देशांमध्ये क्रांती होऊन सत्ता बदल होते. मी एकच म्हणालो, ज्या वेळेला लोकांवर काही लादलं जातं त्यावेळेला तरुणाई आणि लोक त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात. आत्ता आपल्या देशाच्या बाजूला सगळीकडे अशांतता आहे. एक काळ असा होता, यांचं स्वातंत्र्यता, यांना ताकद ही भारताने दिली होती. आज ते एकही बाजूचं राष्ट्र भारताबरोबर नाही. हे सुद्धा छोटी राष्ट्र आहेत ज्यांना आम्ही स्वातंत्र्य केलं होतं, ती राष्ट्र भारताबरोबर नाही. त्यांच्याकडं उद्रेक झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे नुसते या राष्ट्रांमध्ये शेजारचं नाही, तर या जगामध्ये जेवढी राष्ट्र आहेत ते हुकुमशाही पद्धतीने किंवा निर्णय लादण्याच्या बाबतीमध्ये होतात त्यावेळेला क्रांती होते. काही दिवसांनी, काही वर्षांनी भारतामध्ये सुद्धा एक हळूहळू लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही येते अशी भावना ही लोकांमध्ये आहे. तरुणांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये असलेला विषय घेण्याच्या बाबतीत सरकारची भूमिका, भांडवलशाहीला पूरक अशा प्रकारचे घेणारे निर्णय, 2-4 व्यक्तीसाठी केलेले निर्णय, यामुळे लोकांमध्ये हळूहळू हे पटून येईल. फक्त एकच आहे की त्याचा फायदा धार्मिक वादातून घेतला जातो. धर्माच्या नावाखाली लोकांना विभाजन केलं जातं. ते ज्यावेळेला लोकांना कळेल त्यावेळेला क्रांती 100% होईल, पण ती लोकशाहीची क्रांती असेल मला वाटतं. आघाडीची मतं अशी चर्चा वर्तमानपत्रात आणि ह्याच्यात आलेली आहे. ती आता कोणाची फुटली काही दिवसांनी बाहेर येईल. पण मला वाटतं की आमची जी मतं आहेत ती कुठे फुटलेली नाहीत. आमची मतं ठाम आहेत. आमची मतं पवारसाहेबांच्या पाठीमागं आहे. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली मतं फुटली असं मला वाटत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.